नमस्कार विद्यार्थिनींनो, मी सहयोगी प्राध्यापिका सुरेखा गायकवाड, स्वातंत्र्य सैनिक सूर्यभानजी पवार महाविद्यालय पूर्णा, गृहविज्ञान विभाग. आज आपल्या समोर स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड विद्यापीठाच्या BA अभ्यासक्रमाच्या BA थर्ड इयर सेमिस्टर 5 पेपर 13वा गृहविज्ञान विस्तार आणि शिक्षण याबाबत या पेपरमधील युनिट 1 गृहविज्ञान विस्तार आणि शिक्षण याविषयी माहिती पाहणार आहोत. या अगोदर आपण या पेपरमधील गृहविज्ञान विस्तार शिक्षणाची संकल्पना, गृहविज्ञान विस्तार शिक्षणाचे महत्त्व व गरज, त्यानंतर गृहविज्ञान विस्तार शिक्षणाची तत्वज्ञान आणि गृहविज्ञान विस्तार शिक्षणाची वैशिष्ट्ये आपण पाहिलेली आहेतच. आज आपण गृहविज्ञान विस्तार शिक्षणाची उद्दिष्ट काय आहेत आणि गृहविज्ञान शिक्षणाची व्याप्ती काय आहे याविषयी जाणून घेऊयात. तर गृहविज्ञान विस्तार शिक्षणाची उद्दिष्टे ही अनेक आहेत. त्यातील पहिलं म्हणजे डेव्हलपमेंट ऑफ रिस्पॉन्सिबिलिटी. बघा, जीवनमान उंचवण्याच्या दृष्टीने गृहविज्ञान विस्तार शिक्षण उपयुक्त ठरणारे आहे. उद्देशाच्या अभावी कोणतेही शिक्षण अव्यवहार्य होते. शिक्षणाचा सामान्यतः उद्देश व्यक्तीला चारित्र्यवान बनविणे, शारीरिक व मानसिक दृष्ट्या निरोगी बनविणे आणि कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीला आत्मनिर्भर बनविणे हा असतो. गृहविज्ञान विस्तार शिक्षणाचं पहिलं उद्दिष्ट आहे जबाबदारीच्या भावनेचा विकास करणे, डेव्हलपमेंट ऑफ रिस्पॉन्सिबिलिटी. घर हे समाजाचे प्रारंभिक रूप आहे. प्रत्येक गृहिणीला आपल्या घरासंबंधी आपले कर्तव्य कोणते, जबाबदाऱ्या कोणत्या आहेत याचे ज्ञान झाले पाहिजे. ही भावना प्रभावीपणे विकसित करणे गृहविज्ञान विस्ताराचा प्रमुख उद्देश आहे. 21व्या शतकाच्या स्पर्धेच्या काळात गृहिणीवर विविध केंद्रीय जबाबदाऱ्या येणार आहेत. म्हणून गृहिणीही येणाऱ्या आव्हानाचे स्वीकार करण्यास ती सक्षम असणे जरूर आहे. सक्षम गृहिणी आपल्या कुटुंबाप्रती जबाबदाऱ्या योग्य रीतीने पार पाडू शकतात. दुसरं वैशिष्ट्य आहे डेव्हलपमेंट ऑफ सॅटिस्फॅक्शन, समाधानाच्या भावनाचा विकास करणे. आपल्या जवळ असलेल्या मानवी आणि अमानवी साधनसंपत्तीचा योग्य उपयोग करून आपले जीवन ध्येय साकार करावयाची असतात. आपल्या जवळ असलेल्या साधनसंपत्तीचा उपयोग जास्तीत जास्त निर्धारित उद्दिष्ट ध्येय गाठण्याकरिता झाल्यास संतोषाची भावना अधिक निर्माण होते. समाधानाची भावना ही यशाच्या वाटेकडे वाटचाल करणारी बाब आहे. कारण असंतुष्टपणामुळे नैराश्य, द्वेष, मानसिक इंद्र या बाबी निर्माण होतात. या बाबी विकासात अडथळे निर्माण करणाऱ्या आहेत. ही जाणीव गृहिणीमध्ये निर्माण करून संतोषाची भावना विकसित करण्यास प्रवृत्त करणे आवश्यक आहे. तसेच तिसरं उद्दिष्ट आहे सामाजिक व नैतिक गुणांचा विकास करणे. मनुष्य हा समाजशील प्रवृत्तीचा आहे. अनेकांमध्ये राहून आपला विकास घडवून आणणे जरुरीचे असते. म्हणूनच व्यक्तीच्या जीवनाचे बरेचसे यश त्याच्या चांगल्या सामाजिक संबंधावर असतात. आजच्या काळात केवळ कौटुंबिक सदस्यापुरते स्नेहसंबंध राखून मर्यादित चालत नाही, तर दिवसेंदिवस व्यवहाराची व्याप्ती वाढत आहे. त्यामुळे अधिक लोकांशी संपर्क येतो. म्हणून परस्परांमध्ये सहकार्याच्या भावनेचा विकास होणे आवश्यक आहे. यातूनच परस्परासंबंधी जिव्हाळा, प्रेम, दुसऱ्याच्या मताचा आदर करणे या नैतिक गुणांचाही विकास होतो. मानवी जीवन यशस्वी होण्यास सामाजिक आणि नैतिक गुणांचा विकास होणे जरुरी आहे. चौथं उद्दिष्ट आहे आरोग्यासंबंधी चांगल्या सवयी निर्माण करणे, डेव्हलपमेंट ऑफ हेल्दी हॅबिट्स. उत्तम स्वास्थ्य हे प्रगतीचे माध्यम ठरते. स्वास्थ्यवर्धक सवयीने मनुष्य निरोगी राहतो. मानवी शरीर हे यंत्र आहे.
त्याची योग्य जोपासना होणे आवश्यक आहे. स्वास्थ्य 2 प्रकारचं असतं. एक शारीरिक स्वास्थ्य व दुसरं मानसिक स्वास्थ्य. हे दोन्हीही स्वास्थ्य परस्परावलंबी असतात. एकाचा दुसऱ्यावर प्रभाव पडतो. म्हणून आरोग्यविषयक सवयी चांगल्या सवयी अंगीकारणे तसा प्रयत्न करणे जरुरी असते. आहार हा वयोमानाप्रमाणे, कामाच्या स्वरूपाप्रमाणे असावा. हे ज्ञान असल्यास गृहिणी व्यक्तिपरत्वे आहार देऊ शकते. त्यानुसार आहाराचे नियोजन करू शकते. तसेच इतर कामाच्या बाबत योग्य नियोजन असल्यास इतर व्यक्तीच्या बाबतीत देखील त्यांचे खाणे-पिणे, झोप, व्यायाम, दैनंदिन कामात नियमितता येईल. त्याचा परिणाम म्हणजे निर्धारित वेळेत निर्धारित कामे उरकल्या जातील. आणि म्हणूनच आरोग्यसंबंधी चांगल्या सवयी निर्माण करणे हे देखील एक उद्दिष्ट आहे. 5वं उद्दिष्ट आहे आत्मनिर्भरता व आत्मविश्वासाची भावना निर्माण करणं. डेव्हलपमेंट ऑफ सेल्फ कॉन्फिडन्स अँड इंडिपेंडन्सी. दैनंदिन जीवनात वैज्ञानिक बाबींचा वापर केल्यास ती बाब लवकर आणि सुबक होण्यास मदत होते. तसेच स्वतः ती गोष्ट केल्यानंतर आत्मविश्वास वाढतो. आत्मविश्वास हा आत्मनिर्भरतेचा मूळ आधार आहे. म्हणून गृहिणींना दैनंदिन व्यवहार अधिक कार्यक्षमतेने कसे करता येतील याकरिता त्यांच्यात कौशल्य विकसित होणे आवश्यक आहे. उदाहरणार्थ, लहान मुलांना कपडे शिवायचे असल्यास गृहिणींना आधुनिक तंत्रज्ञानाचे शिक्षण दिले पाहिजे. म्हणजेच आजच्या परिस्थितीत अनुरूप झाल्यास बाहेर ड्रेसमेकरकडे कपडे शिवायला टाकण्याची गरज नाही पडणार आणि त्यातून अनेक गोष्टींचा लाभ होतो. उदाहरणार्थ, पैशाची बचत होते, फावल्या वेळेचा सदुपयोग होतो, कौशल्य प्राप्तीमुळे आत्मसन्मान वाढतो. त्याचा परिणाम म्हणजे आत्मनिर्भरता येते. यातूनच गृहिणीचे सक्षमीकरणही घडून येते. 6वं वैशिष्ट्य आहे विस्तार शिक्षणाचं. गृहव्यवस्थे संबंधी कौशल्याचा विकास करणे. डेव्हलपमेंट ऑफ होम मॅनेजमेंट रिलेटेड स्किल्स. सुव्यवस्थित व सुसज्जित घर सुखी आणि शांतिमय जीवनाचे प्रतीक आहे. गृहिणीच्या प्रयत्नांनी सार्थकता सुव्यवस्थित घर निर्माण करण्यात आहे. गृहिणींना गृहसजावटीचे व्यावहारिक ज्ञान दिल्यामुळे प्राप्त परिस्थितीत स्वतःच्या कौशल्याचा विकास करण्याची त्यांना संधी लाभते. त्यामुळे गृहव्यवस्थापन हे शास्त्र आणि कला यांचा सुरेख मेळ आहे असं दिसून येतं आणि याची जाणीव आपल्याला होते. यानंतरचं वैशिष्ट्य आहे कलात्मक अभिरुचीचा विकास करणे. डेव्हलपमेंट ऑफ क्रिएटिव्ह इंटरेस्ट्स. गृहिणीमध्ये असलेल्या सौंदर्यानुभूतीचा विकास करून प्राप्त परिस्थितीत त्यांच्या गुणांना वाव देणे हे काम गृहविज्ञान विस्ताराचा महत्त्वपूर्ण उद्देश आहे. त्या दृष्टीने गृहिणींना आपल्या कलागुणांची अभिव्यक्ती करण्याची संधी देणे आवश्यक आहे. गृहिणीला विविध क्षेत्रात व्यवस्थापन करावे लागते. अशा वेळी कलात्मकता आणि सौंदर्यात्मक यांचा मेळ घातल्यास अधिक आनंददायी, अधिक परिणामकारक ठरेल. कलात्मकता आणि सौंदर्य दृष्टिकोनामुळे विविधता आणता येते. त्यामुळे विशिष्ट बाबतीतला तोचतोपणा निघून जाऊन नाविन्य निर्माण होण्यास मदत होते. नाविन्य हे उत्साहवर्धक असते. बहुतांशी ते कृतिशीलताही येते, आकर्षक असते. म्हणूनच मानवी जीवनात कलात्मकता अभिरुचीला मोलाचे स्थान आहे. हा दृष्टिकोन गृहिणींमध्ये विकसित करून दैनंदिन व्यवहारात त्याची योजना करता येते आणि गृहिणींमध्ये त्यांच्यात आत्मविश्वासची निर्मिती होते. यानंतरचं 8वं उद्दिष्ट आहे सांस्कृतिक मूल्याचा विकास करणे. डेव्हलपमेंट ऑफ कल्चरल व्हॅल्यूज. संस्कृती संक्रमण आणि संस्कृती संवर्धन हे कुटुंबाचे प्रमुख कार्यापैकी एक आहे. संस्कृती ही मानवी जातीची अनुपम संपत्ती आहे. प्राचीन काळापासून भारतीय संस्कृती आदरणीय आणि अनुकरणीय मानली गेलेली आहे. गृहिणीला संस्कृतीचा ठेवा म्हटलं आहे, कारण कुटुंबाची खऱ्या अर्थाने आधारशिला गृहिणीच असते. तीच संस्कृतीचे जतन करते आणि नवीन पिढीपर्यंत संक्रमणही करत असते.
सांस्कृतिक विकास होण्यासाठी सौम्यता, सरसता, सज्जनपणा, संयम, समर्पण या पंचसूत्री गुणांचा समावेश होतो. ग्रहविज्ञान स्त्रीच्या सांस्कृतिक विकासाचे प्रतीक होय. म्हणून विस्तार शिक्षकाने गृहिणीला सांस्कृतिक मूल्यासंबंधी माहिती देत असताना जुने आणि नवे याचा मेळ घालून सांस्कृतिक मूल्याचा विकास करणे जरुरी ठरते. 9वं वैशिष्ट्य आहे कुटुंबाचे उत्पन्न वाढविण्याच्या दृष्टीने व्यावसायिक क्षमतेचा विकास करणे. डेव्हलपमेंट ऑफ ओकेशनल स्किल्स टू क्रिएट फॅमिली इन्कम. आजच्या वैज्ञानिक युगात मानवाच्या गरजा दिवसेंदिवस वाढत आहेत. त्यांच्या पूर्तीसाठी पैसा अपुरा पडत आहे. अशा वेळी गृहिणींना नोकरी करावी लागते. परंतु सर्वच गृहिणींना त्यांच्या पात्रतेप्रमाणे नोकरी मिळू शकत नाही. अशा गृहिणींसाठी अनेक कुटीर उद्योग सुरू करता येतात किंवा घरगुती शिवणकाम, भरतकाम, स्वेटर विणणे, गृह सजावटीचे साहित्य तयार करणे, बाळंतविडे तयार करणे अशा विविध बाबीत रुची घेऊन उत्पन्न वाढविण्यास मदत होऊ शकते. याशिवाय शिकवणीचे वर्ग घेणे, शिशु कल्याण मार्गदर्शक म्हणून काम करणे, परिवार नियोजन निर्देशिका पाळणाघरे चालविणे इत्यादी व्यावसायिक क्षमता विकसित करून गृहिणी ह्या आत्मनिर्भर होऊ शकतात. तसेच कुटुंब निर्णय प्रक्रियेला तिला स्थान मिळू शकते. आपल्या भारतीय कुटुंबामध्ये पगारदार महिला कुटुंब निर्णय प्रक्रियेत भाग घेतात. परंतु जिचे आर्थिक दृश्य उत्पन्न नसते अशा गृहिणींना पतीच्या धोरणानुसार प्रामुख्याने चालावे लागते. अनेक प्रसंगात निभवावे लागते. या पुढील उद्दिष्ट आहे 10वं, फावल्या वेळेचा सदुपयोग करण्याच्या क्षमतेचा विकास करणे. डेव्हलपमेंट ऑफ कॅपॅसिटीज टू यूज लीजर टाइम. तुम्ही फावला वेळ कसा घालवता यावरून व्यक्तीचे व्यक्तिमत्व निर्धारित करता येते असे म्हणतात. गृहिणीचे कार्यक्षेत्र प्रामुख्याने घराशी संबंधित त्यामुळे दुपारचा मोकळा वेळ गृहिणींना मिळू शकतो. या फावल्या वेळेचा सदुपयोग झाल्यास कुटुंब उभारणीत मदत तर होईलच, तसेच देशाच्या निर्मितीमध्येही महत्त्वपूर्ण योगदान होईल. ज्या स्त्रिया केवळ गृहकृत्य यांच्याशी संबंधित आहेत अशा महिलांनी विविध पदार्थ करून पॅकेजमधून स्टॉलवर पुरविणे, लोणची, सरबते, गोड सुपारी, मसाला, चहा मसाला, पापड, कुरड्या इत्यादी करण्यात पुढाकार घेऊन घरातील सदस्यांना देखील सोबत घेतल्यास कौशल्य तर वाढतेच, तसेच आर्थिक भर देखील पडते. संघटन भावना वाढीस लागते. त्याची मदत सर्व कुटुंबाला होते. यानंतरचं वैशिष्ट्य आहे डेव्हलपमेंट ऑफ लेबर प्रेस्टीज. श्रम प्रतिष्ठेची भावना विकसित करणे. बौद्धिक काम हे श्रमप्रतिष्ठेचं काम आणि शारीरिक श्रमाला त्या तुलनेत समाजात कमी प्रतिष्ठा असल्याचे दिसून येत असले तरी भांड्यांची स्वच्छता, कपडे धुणे या बाबी करताना गृहिणी कंटाळा व्यक्त करतात किंवा ते काम मोलकरणीचे आहे ही भावना त्यांच्यात ठामपणे दिसून येते. परंतु काम कोणतेही उच्च किंवा निम्न दर्जाचे नसते, कारण त्या ठिकाणी त्या कामाचे तितकेच महत्त्व आहे. कामाची श्रेणी हे ते काम तुम्ही किती चांगले करता यावर त्याची प्रतवारी निर्भर असते. श्रमप्रतिष्ठेचा दृष्टिकोन गृहिणींमध्ये विकसित करणे हे गृहविज्ञान विस्ताराचे प्रमुख उद्दिष्ट आहे. गृहविज्ञान विस्तारात श्रमप्रतिष्ठेचा दृष्टिकोन विकसित केल्यास काम करण्याच्या आधुनिक पद्धतीही सांगता येतात. कार्य सरलीकरण तत्वाची सुद्धा माहिती गृहिणींना देता येते. शारीरिक श्रम करण्यात कंटाळा वाटणार नाही आणि श्रमप्रतिष्ठेची भावना त्यांच्यात रुजण्यास मदत होईल. अशा रीतीने आपण उद्दिष्टे बघत आहोत. त्याचनंतर या पुढील उद्दिष्ट आहे समाजभिमुखता विकसित करणे, म्हणजेच डेव्हलपमेंट ऑफ सोशियालिटी. घर हे समाज जीवनाचे अल्परूप आहे. समाजात कालोघात परिवर्तन झालेले दिसते, कारण परिस्थितीनुसार
त्याचे आदर्श मूल्य